नमस्कार मंडळी, दीपक मामनी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज घेऊन आलो आहे एक मराठी चित्रपट, इलू इलू 1998 हे चित्रपटाचं नाव आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की 90च्या दशकात सौदागर हा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये हे गाणं होतं इलू इलू, आणि त्याच दरम्यानचा हा काळ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि चित्रपटात अशी स्टोरी आहे की एक अनिकेत नावाचा मुलगा असतो, शाळकरी मुलगा असतो, आणि तो मुलगा शाळेमधल्या एका शिक्षिकेच्या प्रेमात पडतो. तर सगळ्यांच्या जीवनात अशी एक फेज येते की आपण म्हणजे मुलांमध्ये एक नॅचरल आणि फिजिकल जे बदल होत असतात, आणि त्याच दरम्यान अशा काही घटना घडतात की मुलांना एक अशा गोष्टींविषयी आकर्षण वाटतं, आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर एक तरुण शिक्षिका असेल तर त्याविषयी आकर्षण निर्माण होतं. असं आपण मेरा नाम जोकर या चित्रपटापासून अशी स्टोरी अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. अशी सेम तशी स्टोरी या चित्रपटामध्ये थोडक्यात आहे. माधुरी नावाची एक अँग्लो इंडियन टीचर गोव्याहून बदली होऊन त्यांच्या शाळेमध्ये आलेली असते आणि सुंदर अशी असते. तिची भूमिका आपल्याला माहिती आहे की हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधली नावाजलेली हिरोईन एली एव्हराम, म्हणजे आपण विक्रमचा जो चित्रपट होता आय, तर आय मध्ये ती हिरोईन होती बघा, इंडियनच्या त्या आय. तर ती या चित्रपटामध्ये नायिका आहे, त्या शिक्षिकेच्या भूमिकेमध्ये आहे. आणि मग ती इंग्रजी शिकवत असते, म्हणून आपल्याला इंग्रजी शिकायला आलं पाहिजे, म्हणून आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्यावेळेसचे जे सोर्सेस होते, म्हणजे काही इंग्लिश पुस्तकं वाचणं असतील, इंग्लिश चित्रपट पाहणं असेल, ह्याच्यासाठी त्यांची चाललेली धडपड त्याची आणि त्या मित्रांची थोडक्यात. आणि ही थोडीशी लव्ह स्टोरी त्याच्यामध्ये दाखवण्यात आली. आणि त्याच्यानंतर पॅरलल त्याचे वडील असतात आणि त्यांची पण एक लव्ह स्टोरी दाखवली की त्यांच्या काळातली ती एक मैत्रीण त्यांच्या शेजारी राहायला येते, आणि तिच्याविषयीच्या ज्या भावना त्यांच्या असतात, म्हणजे आपण म्हणतो ना एक टीनेजरचं प्रेम, एक 14-15 वर्षाच्या मुलाचं प्रेम, आणि एक साधारणतः 45-40च्या नंतरच जे पुन्हा निर्माण होणार एक प्रेम असतं. तर त्याचा एक संगम छान रीतीने दाखवायचा प्रयत्न केलाय त्यांनी, आणि विनोद निर्मिती सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे. ती अशी एक स्टोरी दाखवली. आणि ती जी दुसरी दाखवली म्हणजे त्याच्या वडिलांचं जे क्रश असतं, तर ती भूमिका केली आपल्या अंधकार चित्रपटाची हिरोईन मीरा जगन्नाथ यांनी. मीरा जगन्नाथला चांगला रोल मिळालेला आहे या चित्रपटामध्ये, आणि तिची कारकीर्द अशीच बहरत राहावी अशी आमच्या टीमतर्फे तिला शुभेच्छा. तर साधारणतः ही नेहमीची स्टोरी आहे, फार वेगळी अशी स्टोरी नाही. आणि मी म्हणतो ना की मराठी चित्रपटसृष्टीचं काहीतरी हरवलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी चित्रपट बनता बनता त्याचं परत गणित बिघडून जातं. म्हणजे थोडंसं आपण म्हणतो ना की कथेवरती आणि पटकथेवरती काम केलं पाहिजे प्रॉपरली, आणि तेच थोडंसं हरवते असं मला वाटतं. कारण मी म्हटलं ना, कथा सशक्त पाहिजे, पटकथा चांगली पाहिजे, आणि मग त्याच्यानंतरचे भाग येतात सगळे. पण उलट आपल्याकडे होतं, आणि स्टार कास्टला वगैरे महत्व देऊन पण पुन्हा एकदा मग ते बाकीच्या गोष्टी. हा, पण त्यांनी एक चांगलं केलं की जो 90चा काळ पण चांगला दाखवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स पण तसे सूट झाले. पण कथा थोडीशी वीक वाटते, आणि पटकथा तर त्याच्यापेक्षाही वीक वाटते. गाणी बऱ्यापैकी झालेली आहेत, गाणी या चित्रपटाला साजेशी अशी गाणी आहेत. परंतु मी म्हटलं की कथेवर काम केलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट की आपण प्रमोशन मध्ये पण कमी पडतो. म्हणजे हिंदीतले सगळे चित्रपट अगदी काही भारीतले नसतात, परंतु त्यांचं प्रमोशन दमदार असतं, आणि तो चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतो. आपल्या मराठीतले चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, किंबहुना त्याची माहितीच आपल्याला कळत नाही. आणि जर कळली तर ते चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सुद्धा लागत नाही. तर ह्या चित्रपटाची पण तशीच अवस्था झाली. हार्डली थिएटरमध्ये एखादा शो कुठंतरी, तो पण ऑफ टाइम असं म्हणतो ना, की दुपारी 12चा किंवा दुपारी 1चा 2चा असा प्राईम टाइम मिळालेला नाही. त्यामुळे फारशी बिझनेसची अपेक्षा मला वाटत नाही की या चित्रपटाकडून ठेवता येईल. तर ठीक आहे, मी सुद्धा या चित्रपटाला एक जास्तीत जास्त 2.5 स्टार देतो. आणि चित्रपटगृहात चित्रपट लागला जिथं असं तिथं पाहण्याचा प्रयत्न करा. बाकी जे 90s मधले आहेत त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, कारण त्यांना त्यांच्या आठवणी जाग्या होतील त्या काळातल्या, असं मला वाटतं. आणि त्यासाठी तो चित्रपट पहा. आमच्या मीरा जगन्नाथसाठी चित्रपट पहा. तर मी या चित्रपटाला ऑलरेडी सांगितलं की 2.5 स्टार दिलेले आहेत. बघा कसं वाटतंय. धन्यवाद.